कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा काय करत असतील? बरे असतील का ते? घरी एक फोन करून बघते। अजून हे नेटवर्क आलं नाहीये, तर काय करू मी या नेटवर्कचं? हा, ताईला ऍटलीस्ट एक व्हॉइस नोट तरी पाठवते। ताई अगं, कालपासून तुम्हा सगळ्यांचा कॉल ट्राय करते, पण ना आमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू झालाय, त्यामुळे कोणालाच कॉल लागत नाहीये। मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते ग। ताई मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे ग आता? बरे आहेत ना ते? जेवतायत ना? मला तुम्हा सगळ्यांशी खूप बोलायची इच्छा होतीये, पण माझ्याकडून कॉलच लागत नाहीये। ताई तुला जेव्हा माझी ही व्हॉइस नोट मिळेल ना, तेव्हा प्लीज मला रिप्लाय करा। आणि तसंही जयंत आता नाश्ता करून ऑफिसला जाईल, मग तो ऑफिसला गेल्यावर मी पुन्हा एकदा कॉल ट्राय करते। काळजी घे। अरे हे काय, ब्रेकफास्ट झाला पण तुझा? नाही झाला, पण तुला असं फुल्या केसांमध्ये बघण्याचा मला आवडता आला नाही। जयंत हे बघ, बाजूला हो, अजून खूप कामं बाकी आहेत। अख्खा स्वयंपाक करायचा आहे मला। हो बाजूला। कामं तर होतच राहतील जानू, पण या क्षणी मी तुला सोडणार नाही। जयंत माझा फोन। Oh God. Oh God, I'm so sorry, Janu. I'm so sorry. बघू। हे हा तर बंद पडला बहुतेक। आता? Oh God, माझा ना चुकून धक्का लागला। I'm really sorry, Janu. Really sorry. अरे तू का सॉरी बोलतोयस? तू थोडी नाही मुद्दाम केलंस, पण आता हा चालूच होत नाहीये, तर मी घरच्यांना कॉन्टॅक्ट कसा करू? आय गेस हा फोन आता सर्व्हिस सेंटरला जाऊनच चालू आहे, पण आता आपण निघू शकलो असतो, पण मला 15 मिनिटात ऑफिसला पोहोचायचं आहे। जानू 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 आय रिअली सॉरी। मला कळत नाही असं कसं झालं माझ्याकडून। मला ना खरंच खूप गिल्टी वाटते। एक काम कर, तू माझा फोन यूज कर। अरे काय बोलतोयस तू? तुला दिवसभर कामाचे फोन येत असतात, ते खूप महत्वाचे असतात। You're right. शानू तू काळजी करू नकोस। ऑफिसला जाऊन मी लवकरच घरी येईन, मग आपण दोघे सर्व्हिस सेंटरला जाऊ, ओके? किंवा एक काम करू ना, तुझ्यासाठी नवीन फोन घेऊ। अरे नक्की कशाला? हाच रिपेअर करून घेऊ। आता त्यासाठी मला दिवसभर थांबावं लागेल। मी कसं बोलू आता घरच्यांशी? शानू डोंट वरी, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन। आय एम सॉरी फॉर दिस। आय एम सॉरी। भावना ही सगळी माहिती भरायला मला मदत कर ना। काय करताय तुम्ही हे? अरे शाळेत जायच्या आधीच तुम्ही शाळेचा होमवर्क करताय? हो भावना, हे मला शाळेत जायचं अगोदरच कंप्लीट करायचंय। हो, बघू काय आहे। हे बरोबर आहे। आनंदी, इथे तुमची बर्थ डेट लिहायची आहे बघा। अच्छा, मग भावना तुझा बर्थडे कधी असतो? माझा बर्थडे आज ट्यूसडे आहे ना, मंगळवार। मग पुढच्या मंगळवारी माझा बर्थडे। हो हो म्हणजे तुझा
7 डेजने तुझा बर्थडे आहे. येस करेक्ट. मग आपण केक कापायचा ना. केक? माझा कुठे केक कापणार? पण भावना आहे, मी माझ्या बर्थडेला केक कापते. हो, तुम्ही कापलाच पाहिजे आनंदी केक. लहान मुलांचा वाढदिवस असाच साजरा करायचा असतो. पण एकदा का आपण मोठे झालो ना की मग वाढदिवस साजरा करणं कमी होत जातं. का पण? कारण आपण मोठे झालो ना की मग आपल्याला खूप कामं असतात. आपण त्या कामात व्यस्त होऊन जातो आणि बर्थडे सेलिब्रेट करायचं राहून जातं. पण आनंदी, आपण तुमचा वाढदिवस मस्त सेलिब्रेट करायचा. मोठी पार्टी करायची. तुमचे आता शाळेत नवीन मित्रमैत्रिणी होतील ना, त्यांना आपण तुमच्या बर्थडेला बोलवायचं, केक कापायचा, तुमच्या आवडीचा खाऊ करायचा. हा चालेल ना? हो चालेल. सकाळी जी कस्टमर आली होती त्यांची वेलकम. तर त्यांची लिस्ट अख्खी बघून घे एकदा. ठीक आहे सर. आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. अरे सर, हॅलो सर, वेलकम. कसे आहात सर? फर्स्ट क्लास. क्या बात. पाणी घेऊन ये. काय म्हणता सर, आज काय बघायचंय तुम्हाला? ऍक्च्युली काय आहे, आम्ही इथल्या मेन रोडवर हां. आमचं नवीन ऑफिस सुरू करतोय. बर. आमचं जे मेन ऑफिस आहे ते मुंबईत असतं. मला ऑफिससाठी फर्निचरची गरज आहे आणि तुमच्याकडे बेस्ट व्हरायटीज आहेत आणि क्वालिटी तुमची खूप मस्त असते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता तर नवीन व्हेरायटीज आलेत आमच्याकडे, या बघून घ्या. हा पण त्याआधी तुम्ही चहा, कॉफी, नाश्ता काय करणार तुम्ही मला सांगा. या नाही, बसूया. नको, अजिबात नको. मला खूप घाईत आहे. मी त्या सामानाची लिस्ट करून तुम्हाला आणून देतो. येस सर. ओके मिस्टर हरीश, हां. ऑर्डर खूप मोठी आहे, तुम्हाला जमेल ना? ऑफकोर्स, नक्की जमेल सर. डोंट वरी. तुम्ही फक्त लिस्ट घेऊन या. ओके. थँक्यू सर. आजच या मोबाईलला पडायचं होतं. बरं पडलाय तर सुरू सुद्धा होत नाहीये. काय करू मी? तिकडे आई बाबाही खूप काळजी करत असतील. माझा फोन लागत नाहीये म्हणून त्यांनाही खूप टेन्शन आलं असणार आहे. काय करू मी? तर या फोनला रिपेअर करायला घेऊन जावं तर आजूबाजूची दुकानही माहिती नाहीयेत मला. बरं जाऊ तर जाऊ कशी? हा दरवाजा काही कधीच माझ्याने उघडणार नाहीये. काय करू मी? कसा घरच्यांशी कॉन्टॅक्ट करू? काहीच कळत नाहीये मला. अरे बापरे. आई, बाबा, मला तुमची खूप आठवण येते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.